नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रिक ईश्वर फायनान्स मराठीमध्ये। आणि मित्रांनो, आज तुम्हाला एक किस्सा शेअर करायचा आहे। तर माझाच आहे स्वतःचा। तर परवा काय होतं, मी आईला बोलतो आज मला जेवायचं आहे, तर मी फक्त भात खाणार आहे। माझी आई बोलली ठीक आहे, भात खायचं आहे, भात खा। मग मी काय केलं, त्या दिवशी नुसता भातच खाल्ला, दुसरा काहीच नाही खाल्लं, नुसता भात। ठीक आहे बोललो। दुसऱ्या दिवशी काय झालं, मी परत जेवायला बसलो, तेव्हा आईला विचारलं काय जेवायला, आईने सांगितलं सर्व एवढं सर्व आहे जेवायला, भाजी चपाती भात डाळ सर्व आहे। तर मी काय बोललो, आज नको मला काहीच, मी फक्त आणि फक्त डाळच पिणार। त्या दिवशी काहीच नाही दुसरं, नुसती डाळ पिली, दुसरी डाळ, नुसती काहीच नाही, बाकी काहीच नाही, नुसतं डाळ। तिसऱ्या दिवशी काय झालं, मी सगळं परत विचारलं आईला काय जेवायला, सगळं होतं जेवायला सगळं। तर भाजी होती, पनीरची होती। मी बोललो नुसती पनीरची भाजी खाणार, दुसरं काहीच खाणार नाही, चपाती वगैरे काय नाही, नुसती भाजीच खाणार, नुसती भाजी, दुसरं काहीच नाही। चौथ्या दिवशी काय बोलणार आई की बाबा काय मूर्ख आहेस तू, काय नुसतं हे चालू आहे तुझं, एक 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 नुसती गोष्ट खातोय, खायचं तर सर्व जेवण खा ना, नीट खा, काय भेटणार आहे तुला याच्यामधून, जर नुसतं एक 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 खायला लागलं तर डाएट पण नीट होणार नाही, नीट तुला जेवायला काय प्रोटीन नाही भेटणार ना, कॅल्शियम भेटणार ना, ग्रोथ होणार, वरती इनडायजेशन होईल, बरोबर। तर मी बोललो हा का, तरी नाही, मी बोललो ते खायचंच होतं मला, काय बाबा शेवटी मला इंडायजेशन झालं। काय झालं, इंडायजेशन झालं, त्रास झाला, डॉक्टरकडे जायला लागलं, सगळं हे करायला लागलं, का तर मूर्खपणा केला ना मी, बॅलन्स डाएट घेतलाच नाही मी। जे बॅलन्स डाएट असतो आपला, जो डाळ भात खाल्ला पाहिजे, जो भाजी चपाती खाल्ली पाहिजे, भाजी चपाती डाळ भात, आपलं सगळं भाजी चपाती, आणि सोबत मग काहीतरी गुलाबजाम स्वीट वगैरे काहीतरी पाहिजे जेवणामध्ये, काहीतरी आईस्क्रीम पाहिजे, असा प्रॉपर बॅलन्स डाएट पाहिजे छान पद्धतीने। मी काय केलं, मूर्खासारखं एकच गोष्ट खात होतो, नुसती डाळ खायची तर नुसती डाळ, नुसते भात खायचा तर नुसता भात, दुसरं काहीच नाही। त्याचप्रमाणे मित्रांनो, जर आपण या सर्व गोष्टी आपण जशा फायनान्शियल गोष्टीमध्ये पण पाळल्या पाहिजेत। आपण जर कोणी आपल्याला सांगितलं की नाही नाही नुसतं म्युच्युअल फंडच केला पाहिजे, तर बरोबर आहे का, असंच नाही, इंडायजेशनच होणार, फायनान्शियल इंडायजेशन होणार। त्यामुळे मित्रांनो, जसे आपल्या LIC मध्ये प्लॅन्स आहेत, गॅरंटीड टूल्स देणार, जसे की गॅरंटीड एन्डॉयमेंट प्लॅन्स, जीवन लाभ, खूप सारे प्लॅन्स आहेत जे की गॅरंटीड एन्डॉयमेंट गॅरंटीड रिटर्न्स देतात, आणि सोबत आपले होल लाईफ प्लॅन जे रिटायरमेंट पेन्शन प्रोव्हाइड करतात। आणि मग करा ना मित्रांनो, शेअर मार्केटसुद्धा करा, म्युच्युअल फंडसुद्धा करा, इवन म्युच्युअल फंडसारखे आपले शेअर मार्केट लिंकसुद्धा प्लॅन्स आहेत, इवन त्याच्यापेक्षा बेस्ट बेनिफिट देणारे, टॅक्स फ्री बेनिफिट देणारे असे सुद्धा प्लॅन्स आपल्याकडे शेअर मार्केट लिंक्ससुद्धा आहेत। युलिप, LICचा युलिप प्लॅन, ज्याच्यामध्ये आपल्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्ससुद्धा लागत नाही, जो की म्युच्युअल फंड्समध्ये लागतो। तर अशा सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो। आपला जसा बॅलन्स डाएट आपल्या जेवणामध्ये पाहिजे, आपल्या जेवणामध्ये डाळ भात पाहिजे, पापड लोणचं भात भाजी चपाती सर्व गोष्टी पाहिजे, तसं आपला फायनान्शियल जी आपली थाळी आहे त्याच्यामध्ये सुद्धा सगळे प्रोडक्ट्स पाहिजेत। आपल्याकडे एन्डॉयमेंट्स पाहिजेत, गॅरंटीड प्लॅन्स देणारे, आपल्याकडे होल लाईफ प्लॅन्स पाहिजेत LICचे, सोबत आपले शेअर मार्केट म्युच्युअल फंड सगळ्या गोष्टी पाहिजेत। कोण असं बोलतं की नाही नाही नुसतं म्युच्युअल फंड असतं, तर मग ते सही नाही आहे। म्युच्युअल फंड सही आहे, पण नुसता म्युच्युअल फंड सही नाही आहे, सोबत बाकी दुसऱ्या गोष्टीसुद्धा पाहिजेत, नाहीतर काय होणार, फायनान्शियल इंडायजेशन। त्यामुळे मित्रांनो, कोणीही बोललं ना की नुसता म्युच्युअल फंडच बरोबर आहे, तर ते चुकीचं आहे। म्युच्युअल फंड नुसता बरोबर नाही आहे, तर त्याच्यासोबत बाकीच्या गोष्टीसुद्धा पाहिजेत, ज्या गॅरंटीड टूल्स प्रोव्हाइड करणार आहेत, ज्या गॅरंटी प्रोव्हाइड करणार आहेत। भले थोडे रिटर्न्स कमी असले तरी चालतील, पण गॅरंटीड हा महत्त्वाचा वर्ड आहे, जो सर्व नाही देत। आपण जेव्हा म्युच्युअल फंड्समध्ये शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, तेव्हा मेन्शन असते, एक टर्म्स अँड कंडिशनमध्ये एक गोष्ट असते, तुमच्या स्वतःच्या रिस्कवर ते सर्व असतं, ते मेन्शन असतं की बाबा टर्म्स अँड कंडिशन, त्यामध्ये बाजार जोखमीच्या अधीन आहे, योजनेच्या सर्व गुंतवणुकीच्या गोष्टी तुम्ही वाचून घ्या, हे सगळं पडताळा, हे सगळं त्यांनी एकदम लास्टला एकदम जाहिरात जरी आली तरी एकदम शेवटला एकदम फटफट फटफट बोलतात आणि मग निघून जातात। तर तसंच आहे मित्रांनो, आपला बॅलन्स डाएट पाहिजे, तसा बॅलन्स फायनान्शियल प्रेडिक्शन, फायनान्शियल प्रोव्हिजनसुद्धा बॅलन्स फायनान्शियल प्रोव्हिजन्स पाहिजेत। त्याचप्रमाणे मित्रांनो, बॅलन्स डाएट पाहिजे तसा बॅलन्स प्रोव्हिजन्स पाहिजेत। हेच या व्हिडिओमधून माझं सांगण्याचा तुम्हाला उद्देश होता। थँक्यू व्हेरी मच। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपले व्हिडिओज मित्रांनो। थँक्यू व्हेरी मच।